नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। कुठल्याही व्यक्तीनं कुठल्याही कृतीनं माणूस जेव्हा प्रभावित होतो तेव्हा पहिला त्याला देव आठवतो। प्रीतीताईची सेवा तुम्ही दररोज बघतात की आपल्या एका भावंडांना गणेशाची त्याला आठवण झाली आणि गणेशाची आरती म्हटली, म्हणजे त्यांना यांच्या रूपात गणेश दिसला आणि त्या गणेशाला मी वंदन करतो, सरस्वतीला वंदन करतो, लक्ष्मीला वंदन करतो। देण्याची भाव, सेवा करण्याची वृत्ती याच्यात या ज्या मिळतात त्याला मानव म्हणतात। त्याच्यात देण्याची वृत्ती आहे, सेवा करण्याची वृत्ती आहे, त्यालाच मानव जन्म मिळतो। प्रीतीताई तुम्ही फार भाग्यवान आहात। आजकाल लोकांना एक वडील आणि एक आई मिळत नाही। आणि माझे सर्व स्टाफ हे माझे मजबूत हात आहेत, त्यांना सुद्धा मी खूप खूप थँक्स म्हणते। आम्हाला संधी मिळाली नवरात्र आभार मानण्याची, कारण मी जरी पैसे घेतले तरी सुद्धा ही सेवा कोणीही करत नाही। त्या निवाऱ्यामध्ये या आजी आजोबांची अतिशय मोठी व्यवस्था ॲम्ब्युलन्समुळे होतीये मॅडम, कारण ॲम्ब्युलन्स ही सर्वात महत्त्वाची आहे आणि कितीतरी जीव आपल्या या ॲम्ब्युलन्समुळे वाचणार आहेत, कारण आपल्या दारात 24 तास ॲम्ब्युलन्स उभी राहील आणि येण्याची सुद्धा आपल्याला आता वाट नाही बघावी लागणार। आज जे काही इथे घडतंय हे मी आयुष्यात पहिल्यांदा पाहते। म्हणजे आम्ही बऱ्याच आश्रमांना भेटी दिल्या, सगळं काही पाहिलंय, पण इथे जी प्रगती होताना दिसते आहे मला, आणि तुम्हाला आई भेटल्या आहेत, ह्या अगदी तुमच्या आईसारख्या आहेत, आणि हे तुमचं सगळं मोठं कुटुंब आहे आणि तुमच्याही ह्या सगळ्या आईबाबाच आहेत हे, तर ह्यांना माझं मनापासून मी धन्यवाद देते। हो, मनापासून धन्यवाद देते। आणि इथे जे सगळे हे काम स्टाफ म्हणते मी त्यांना, ह्या स्टाफने जे काही आपलं डिव्होशन दाखवलेलं आहे त्यांना सुद्धा माझे मनापासून आभार आहे। ठीक, धन्यवाद। आदरणीय नंदकिशोरजी जाधव हे आपलं मनोगत व्यक्त करते। तिथे उपस्थित प्रीती आई, आपल्या सर्वांची आई, आणि आपण सर्व ज्येष्ठ वर्ग, सर्वांना प्रणाम। आपण घरात देवाची सेवा करत असतो, देवाची सेवा करतो, आपण देवाची सेवा करत असतो। तसं इथं जेव्हा प्रीती मॅडम तुमची सेवा करतात आणि तुमच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स देण्याची जी एक प्रेरणा भट्टर फॅमिलीला झाली, म्हणजे त्यांनी तुमच्यात देव पाहिलेला आहे। तुमच्या देवत्वाला मी नमस्कार करतो आणि तुमची सेवा करून, कारण जसं पंढरपूरला वारकरी जाऊन येतो तर ज्याला पंढरपूरला जाणं होत नाही तो वारकऱ्यांच्या पाया पडतो, तसं या देवाची सेवा करणाऱ्या या देवांना पण दोघांना भट्टर फॅमिलीला मी नमस्कार करतो। आम्हाला अभिमान आहे की आमच्या ग्रुपमध्ये जो आमचा ग्रुप आदरणीय अशोकजींच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतोय, त्याच्यामध्ये भट्टरजी फॅमिली सारखे रत्न आमच्या नेकलेसमध्ये जोडले गेले। यापेक्षा आयुष्याची काय असावी चांगली, अजून परमेश्वराकडे काय मागावं, आणि आपण सर्वांना पुढील भावी आयुष्यासाठी सुदृढ आपल्याला सर्वांना आयुष्य लाभावं एवढी विनंती करतो। आमच्या ग्रुपतर्फे जेवढं काही शक्य होईल, आमचे अध्यक्ष असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही नक्की करू। आपले पण आशीर्वाद आमच्या ग्रुपच्या मागे राहू द्या। धन्यवाद।